पुढच्या बातमीकडे वळूयात। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणासंदर्भातली बातमी। चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल हा आता समोर आलाय। रुग्णाला त्वरित दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची मोठी चूक होती असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। सरकारनं चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती गठीत केलेली होती। या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केलेला आहे। चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। रुग्णाला त्वरित दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची मोठी चूक होती असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। सरकारनं चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती जी आहे ती गठीत केलेली होती। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल हा आता समोर आलेला आहे। या महिलेला त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यात आलं नाही। डिपॉझिट म्हणून 10 लाख रुपये भरण्याचा तगादा जो आहे तो रुग्णालय प्रशासनाकडून लगावण्यात आलेला होता असा आरोप नातेवाईकांकडून कुटुंबियांकडून करण्यात आलेला होता आणि आता याचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? रुग्णाला त्वरित दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे। जी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल जो आहे तो आता समोर आलाय। योगेश बोरसे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ही जी घटना घडली, तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसतात। राज्य सरकार देखील या सगळ्या संदर्भात गंभीरतेने या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि तात्काळ 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल येत्या 1 ते 2 दिवसात राज्य सरकारला देखील सादर केला जाणार आहे। मात्र प्राथमिक जो काही अहवाल या समितीने तयार केलेला आहे ज्यामध्ये रुग्णालयावरती मोठा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की रुग्णालयाकडून या रुग्णाला अर्थात तनिषा भिसे यांना ऍडमिट करून घेणं गरजेचं होतं, ते करून न घेतल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आलेला आहे। चौकशी ही अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही हा प्राथमिक अहवाल आहे। मात्र आज पुन्हा ही चौकशी समिती या तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत। काल या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या प्रशासनाशी चर्चा केली। हा प्राथमिक अहवाल जो आहे तो आता सध्या समोर आलेला आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहिती।